आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 वर्ष माझी अविरतपणे सुरू असलेल्या माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्यास मराठीत समभाग साक्षरता गुंतवणूक समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या मोहिमेच्या अंतर्गत आजच्या या व्हिडिओचे शीर्षक आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्रिकॉशन्स अथवा मराठीत दीर्घकालीन गुंतवणूक सावधगिरीच्या गोष्टी. भारतीय गुंतवणूकदारांनो, मी नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा, मी स्वतः तर करतो आणि करा असं अनेकांना सांगतो. भारतीय गुंतवणूकदारांबाबत असे माझ्या निदर्शनास आले आहे की बहुसंख्य गुंतवणूकदार समभाग गुंतवणूक करताना म्हणजे दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीसाठी गुंतवणूक करतात हे इथपर्यंत योग्य आहे. आणि त्यानंतर काय करतात माहिती का, त्या गुंतवणुकीकडे कधीच लक्ष देत नाही आणि अचानक त्यांना 5, 10, 15, 20 वर्षांनी आठवतं की त्यांनी काहीतरी समभाग गुंतवणूक केली आहे, दीर्घकालीन समभाग गुंतवणूक केली आहे आणि तोपर्यंत त्यातील त्यांच्या काही समभागाच्या किमती खूपच कमी झालेल्या असतात. म्हणजे बाकी ठिकाणी जो काही नफा कमवला तो नफा सगळा गायब होतो. आता एक उदाहरण देतो. आत्ताच काही वेळापूर्वी एका सुप्रसिद्ध व 1931 साली अस्तित्वात आलेल्या पादत्राणे बनवणाऱ्या आस्थापनेचा Q2 FY26 चा निकाल जाहीर झाला. आता ते निकाल मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो, जरा ध्यान लक्षपूर्वक ऐका. Q2 FY26 नफा 12.95 करोड आणि मागच्या वर्षीचा Q2 FY25 52.36 करोड, म्हणजे अंदाजे 30 करोडचा तोटा मागच्या वर्षीपेक्षा. H1 FY26 65.45 करोड, H1 FY25 226.7 करोड, म्हणजे तोटा अंदाजे 160-170 करोड. आता 2021 साली त्या समभागाची किंमत होती 2144 आणि आजची किंमत आहे 1168. पहा कितीनी नफा कमी झालाय, म्हणजे समभागाची किंमत कमी झाली. आता 1 वर्षात त्याला 15% तोटा झालाय, 3 वर्षात 36% तोटा झालाय, 5 वर्षात 11% तोटा झालाय. कसं असतं, समभाग गुंतवणूकदाराने जर हे आधीच लक्ष दिलं असतं तर तो ह्या सगळ्या तोट्यातून वाचला असता. म्हणजे तोट्यातून कसा वाचला असता, एकतर लॉस बुकिंग करून काय म्हणतात, लॉस बुकिंग करून रिशफलिंग केलं असतं, म्हणजे दुसऱ्या चांगल्या वेगाने वाढणाऱ्या समभागात गुंतवणूक केली असती तर त्याला खूप फायदा झाला असता. आता कसं असतं माहिती का, हे लॉस बुकिंग करायला भारतीय समभाग गुंतवणूकदार तयार नसतात. का तर त्यांचा एक पहिला हट्ट असतो, मी घेतलेल्या भावापेक्षा जास्त भावानी मला मिळालं तरच मी विकणार, नाहीतर नाही विकणार. आता ह्याचं मी उदाहरण सांगतो. याची आजची किंमत 1168 आहे. 2021 ला 2144. ते गुंतवणूकदार जे हट्टी आहे ते म्हणे 1168 आहे, तो काही दिवसांनी 1068, मग 968, 868, 768. शेवटी त्या ग्रस्ताला नातू झाला तरी तो 68 रुपयापर्यंत येऊन बसलेला असणार, तरी ते विकणार नाही. हे असं काही वेड्यासारखं करू नका. आता आणि दुसरी काय करतात माहितीये का, हे अनेक समभाग गुंतवणूकदार, त्यांना लॉस बुकिंग अजिबात आवडत नाही. ते लॉस बुकिंग झालं की रुदाली सारखं रडतात. रुदाली नावाचा एक चित्रपट आला होता ज्यात डिंपल कापाडिया होते.
हे रुदाली म्हणजे त्या काळात श्रीमंत अथवा राजे रजवाडे अथवा सरदार यांच्याकडे कोणी वारलं तर ह्या रुदाली ज्या बायका असतात त्या तिकडे जाऊन टाहू फोडायचं त्यांना काम असतं, त्याचे पैसे मिळतात. पण अक्षरशः टाहो फोडतात. लॉस बुकिंग बघितलं की तुम्हाला, जर तुम्ही लॉस बुकिंग वगैरे माहित नसेल तर समभाग गुंतवणुकीत येऊ नका. आपल्या बँकांनी किती छान केलंय, 4.5% व्याज देतात, 5.5%, 6.5%. तुम्ही किती वेळासाठी ठेवता? बँकांकडे ठेवा ना, तुम्हाला कधीच लॉस बुकिंग करावी लागणार नाही. घ्या की छानपैकी 6.5% घ्या, मस्त पैकी, कधीच रडायचं नाही. मग महागाईवर आम्ही मात करू शकत नाही. आम्ही आमच्याकडे काही संपत्ती नाही गोळा करता आली आम्हाला, आम्हाला आमच्या मनासारखं नाही जगता आलं, आमच्या मुलाला मनासारखं शिक्षण नाही घेता आलं. नका करू हे सगळं. म्हणजे लॉस बुकिंग हे एक हत्यार आहे आणि हे अतिशय महत्वाचं हत्यार आहे समभाग गुंतवणुकीत, हे लक्षात ठेवा. किंवा सरळ काय करा ना, आपल्याला जमत नाही ना तर गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणुकीसाठी म्हणजे सल्लागार असतात, त्यांच्याकडे द्या तुमचा पोर्टफोलिओ, त्याच्यावर लक्ष ठेवा. पण कसं असतं आजकाल, हे पण वाढत चाललंय, आम्ही का पैसे देऊ, आणि दुसरी गोष्ट, खूप जास्त नफा झाला तर आम्हाला आयकर जास्त भरावा लागेल, तेही आम्हाला नको. मग आता म्युच्युअल फंड आहे की आपल्यासाठी, 8% घ्या, काही सुरुवातीची काही वर्ष काही म्युच्युअल फंड -14%, -16%, -4% देतात, ते सहन करा. तिकडेही तुम्हाला परत तुमची रुदाली होणार, कारण ते मायनस मध्ये दाखवतात, म्हणजे तोटा दाखवतात. कारण म्युच्युअल फंड मध्ये पण योग्य म्युच्युअल फंड तुम्हाला शोधता आला पाहिजे. शोधता आल्यावर त्याच्याकडे पण नियमित लक्ष ठेवलं पाहिजे. आता मध्ये मला काही आठवत नाही, 3-4 वर्षापूर्वी कुठले तरी म्युच्युअल फंड डबघाईला गेले, मला नाव आठवत नाही, किंवा मी चुकीचंही माझी माहिती असेल. तर समभाग गुंतवणूकदाराला हे असं याच म्हणजे ही जी आस्थापना आहे त्याच बाबतीत घडलं असं नाहीये. आपल्याला आठवत असेल, 1-1.5 -2 वर्षापासून मी सांगतोय, ओल्ड जनरेशन आय टी शेअर समभागांपासून मी दूर राहतोय, आणि तुम्ही अजूनही पाहताय त्यांच्या किमतीला, ज्याला म्हणजे त्या समभाग किंमत आहे ना, ती कन्सॉलिडेशन पिरियड मध्ये, 3-3, 5-5 वर्ष जर कन्सॉलिडेशन पिरियड मध्ये असेल तर असे समभाग घेऊन फायदा काय? ताबडतोब लॉस बुकिंग करा, पण योग्य वेळी करा. आता तुम्हाला लॉस बुकिंग करायची नाही, योग्य वेळ पकडायची नाही, दुसरा चांगला समभाग घ्यायचा नाहीये, मग कसं तुम्हाला, म्हणजे मग लॉंग टर्म गुंतवणुकीचा फायदा काय आहे? म्हणजे लॉंग टर्म गुंतवणूक म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष झोपणं अशी नाहीये. मी माझ्या युट्यूब चॅनलला आय टी सी ची सगळी खऱ्या खुरा आकडेवारी दिली आहे, की गेल्या 20 वर्षात किती कमवलंय आय टी सी, त्यात बहुतेक डिव्हिडंड वगैरे पकडलाय की नाही मला आता आठवत नाहीये. योग्य प्रकारे अतिशय चाणाक्षपणे गुंतवणूक करा ना. एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तुमच्या नोकरीत व्यवसायात तुम्ही कसं लक्ष देता, अथवा इन्व्हेंटरी बघता, दरवर्षी किती मटेरियल आलंय, किती राहिलंय, काय गेलंय, तसं इथे तुम्हाला दर 6 महिन्यांनी, दर 8 महिन्यांनी, अथवा प्रत्येक क्वार्टरचा रिझल्ट आल्यावर बघता येत नाही का? दीर्घकालीन म्हटलं की दीर्घकालीन, याला काय अर्थ आहे? हा आपल्याला विषय महत्वाचा वाटत नसेल, पण हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि आता मी उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलं, कितीतरी अशा कंपन्या डबघाईला गेल्या, सगळे शांतपणे झोपले.
आता एक हवाई वाहतुकीतली कंपनी 850 ला होती. अनेक आणि तसंच ना अनेकांना उच्च भावात घ्यायला आवडतं. भाव कमी असतात तेव्हा कोणी घेणार नाही. आता पण मी 1-1.5 महिन्यापासून सांगतोय की आता बहुतेक भाव वाढू शकतात, बुल रन येऊ शकतो. मला माहिती आहे की अनेकांनी घेतले नसतील. आता ते काय करणार, बुल रन आला ना, कारण आजकाल अनेक जण सांगतात, अनेक विद्वान लोक, की हे असंच जर चांगलं राहिलं तर एका वर्षात निफ्टी 50 30,000 ला जाऊ शकतं. तर हे सगळे लोक ना सगळा पैसा काढणार, पेट्या काढणार, तिजोरी काढणार आणि 29,000 ला निफ्टी 50 आला की सगळा पैसा घेऊन येणार. आणि मग 30 नंतर पुन्हा खाली गेला की पुन्हा रडत बसणार. समभाग गुंतवणूक योग्य नाही, त्याच्यातून बाहेर पडणार आणि पुन्हा आपलं. म्हणून तर बँका खूप जिवंत आहेत आणि बँका खुश आहेत. जो एफडी करायला येतो ना बँक तर खूप खुश आहे. याच्या पुढे तर मला वाटतं बँका जे मोठ्या मोठ्या एफडी करतात त्यांना घ्यायला मर्सिडीज पाठवतील. या या बसा, तुमचं किती एफडी आहे, सगळं सगळा पैसा एफडी टाका. बँकांना काय जात आहे हो. तुम्हाला 6-6.5% देतात आणि तोच पैसा बाहेर 12%, 11% वगैरेने फिरवतात. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, योग्य विचार करा. पैसा तुमचा आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यावर परतावा मिळावा म्हणजे हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याला ROI म्हणतात, हा प्रयत्न करा. सगळं तुमच्या हातात आहे. देव आणून देणार नाहीये असं काही. किंवा योग्य व्यक्तीची मदत घ्या. त्याला त्याची फी द्या किंवा त्याला त्याचं जे आता फीला काय म्हणतात माहित नाही. कारण त्याच्या विद्वत्तेची ती त्याला आपण हे देतो, पैसा देतो. तसं करा. नाही तर बसा मग, रडत बसा. असो. असे आपल्याला माझे आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कॉमेंट करा आणि कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसापर्यंत हे पोहोचण्यासाठी तुमचे मित्र सगळे, सोयरे, नातेवाईक सगळ्यांना माझ्या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला सांगा. नमस्कार आणि जय हो.